कोण होता तो सैनिक? नाव माहिती आहे त्याचं? त्याचं नाव होतं औरंगजेब, जो आपल्या देशासाठी शहीद झाला. अरे कहना क्या चाहते हो? उद्धव ठाकरे साहेब या व्हिडिओमध्ये असं म्हणतात की एक सैनिक जो आपल्या देशासाठी शहीद झाला तो कोण होता? ते होते औरंगजेब, ज्यांनी देशासाठी शहीदपण पत्करलं. मग जर औरंगजेब ह्या देशात शहीद झाली आणि ह्या देशासाठी त्यांनी शहीद पत्करलं, तर मग असा प्रश्न येतो, गुरु गोविंद सिंग छत्रपती संभाजी महाराज हे कोण होते ज्यांना औरंगजेबाने मारलं? जर औरंगजेब स्वतः शहीद झाले, या देशासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले, ह्या देशासाठी प्रगतीसाठी उभे राहिले आणि ह्या देश समृद्ध व्हावा, इथला समाज सगळा सुखी आनंदी व्हावा आणि इथला हिंदूही चांगलं जीवन जगावा असा स्वतःला समजणारा औरंगजेब मग गुरु गोविंद सिंग छत्रपती संभाजी महाराज यांना मारलं कोणी आणि हे शहीद नाही का? हा प्रश्न उद्धव ठाकरे साहेबांना कोणतरी विचारला पाहिजे. खरं तर बाळासाहेब ठाकरेंनी उभा केलेला पक्ष आज राखेत जमा झाला असं म्हटलं तरी चालेल, कारण जी काही थोडीफार काही शिवसैनिकामध्ये ऊर्जा निर्माण होती, जे काही शिवसैनिक ह्या पक्षामागे उभे होते तेच बी आज पळायला लागतील. कारण असली भाषा नसले विचार जर उद्धव साहेब वापरत असतील तर महाराष्ट्रातला कुठला हिंदू आणि शिवसैनिक जो बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक होता, त्यांनी बाळासाहेबसाठी जीवाचं रान केलं, हा पक्ष पोटतिडकीने उभा केला, ते आज काय म्हणत असतील आणि बाळासाहेबांना सुद्धा काय वाटत असेल असा जर एकंदरीत विचार केला तर फार वाईट आणि कठीण गोष्ट आहे. उद्धव ठाकरे साहेब अशा खालच्या थरावर येतील अशी कोणी कल्पना केली नव्हती, पण खरं तर हे सगळं आता सुरू झालं आणि हे पुढे वाढत जाईल. म्हणजे जो पक्ष थोडाफार जिवंत राहण्याची शक्यता आहे ती आता संपली असं म्हणावं लागेल. नमस्कार.